मित्रमंडळी नमस्कार. आज आपलं जे काम चालू आहे ते लॉन फिटिंगचं किंवा लॉन बसवायचं काम चालू आहे आणि गायकवाडवाडा मंगळवेढा येथे जो नवीन रिसॉर्ट होतो आहे गायकवाडवाडा, तर या ठिकाणी लॉन बसवायचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी काल परवा 2 दिवसापूर्वीच ही सगळी लागवड रोपांची केलेली आहे आणि त्याचबरोबर रोपांची लागवड झाल्यानंतर आपण लॉन बसवायचं काम चालू आहे. तर हा सकाळचा पहिला पीस लॉन बसवण्याचा झालेला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात हॉटेलच्या पुढच्या बाजूचा आहे, फ्रंट साईडचा हा लॉनचा पीस आहे. तर ते बसवायचं काम चालू आहे आणि या ठिकाणी इतरसुद्धा कामं चालू आहेत. तर हा परिसर मी माहितीसाठी दाखवतो आहे आणि लॉनचं काम आपलं जवळजवळ पहिल्या पीसचं पूर्ण होत आलेलं आहे. या ठिकाणी धुमाळ मामा आहेत आणि त्यांचं नाव आहे धनाजी धुमाळ. हे प्रशांत गायकवाड यांच्याकडे काम करत असतात आणि ते आता लॉनला पाणी घेत आहेत. तर मामा जरा इकडे बघा. आणि तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे की पाणी कसं घ्यायचं, किती घ्यायचं, हे लक्षात आले का तुमच्या? हो, आले पूर्णतः. हां, तर ओल्या भागात जायचं नाही, कोरडा भाग. कोरड्या भागात जायचं. हां, तर अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आहे. मित्रमंडळी, गायकवाडवाडा मंगळवेढा या ठिकाणी आपण 2 दिवसापूर्वी जी झाडं लागवड केलेली आहे किंवा रोपांची लागवड केलेली आहेत, तर ही वेगवेगळ्या प्रकारची रोपं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. यामध्ये हा आहे क्रिस्टिना, हा आहे रेड मचेरा, उंच झाड दिसतंय ते आहे फॉक्सटेल पाम, आणि पिवळ्या रंगाचं झाड दिसतंय ते विचिमेरी गोल्ड आहे. आणि समोरच्या बाजूला क्रिस्टिना व दुसरी काही रोपं आहेत. तर या बाजूला जी झाडं लावलेली आहेत ही फक्त 2 दिवसापूर्वी लावलेली आहेत आणि आज पुढच्या बाजूचा लॉनचा पीस टाकून आलेलो आहे. आणि हा समोरचा पीस, हा पूर्ण पीस, नंतर समोरच्या बाजूला 2 झोपड्यांच्या मध्ये असणारे जे दिसणारे पीस आहेत. तर या ठिकाणी या सगळ्या मोकळ्या मैदानामध्ये या पूर्ण जे रिकामं दिसतंय या मैदानामध्ये आपण सगळं लॉन टाकून घेणार आहोत आणि अजून बरीचशी कामं चालू आहेत. तर यामधल्या भागात लॉन टाकून घेणार आहोत. तर असा जवळजवळ आज आपल्याला 11,000 चौरस फूट एवढ्या परिसरामध्ये लॉन टाकायचं आहे. आणि पुढचा एक छोटासा पीस आपण लॉन टाकून आतल्या बाजूला आलेलो आहोत. तर हा पूर्ण परिसर आज लॉन टाकून घेणार आहोत किंवा लॉन इथं अंथरणार आहे आणि पाणी द्यायचं काम पाठीमागं चालू आहे. तर अशा पद्धतीनं या संपूर्ण परिसरामध्ये आज लॉन टाकून घेणार आहोत किंवा हिरवळ लावून घेणार आहोत. आणि हा असा संपूर्ण जो परिसर आहे तो आज थोड्या वेळानंतर अतिशय हिरवागार दिसायला लागेल. तर अशा पद्धतीनं आमचं हे नेहमीचंच काम चालू असतं. आम्ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू यासारख्या वेगवेगळ्या राज्यातसुद्धा लँडस्केपिंगची कामं केलेली आहेत. तर आम्ही अशा पद्धतीची झाडं, झुडपं किंवा त्याचबरोबर लॉन लावून सगळीकडेच लँडस्केपिंगची कामं करून देतो. तर हा एक इथला छोटासा कामाचा जो लॉनचा भाग आहे तो तुम्हाला दाखवत आहे. आज ही मंडळी नंदेश्वरवरून आलेली आहेत. आणि बेरामामा, तुमचं पूर्ण नाव सांगा की? बिरारायप्पा गरंडे. बिरारायप्पा गरंडे. मग भागवत गरंडे साहेब कोण आहेत तुमचे? हां, ते आता इथं आले, पंप घेतलाय त्याने. हां, तर ते आम्ही एकत्र होतो दोघंही कॉलेजला. तर तुम्ही ही सगळी कामं करताय असली कुठलीही कामं, तर तुमचा फोन नंबर सांगा. 92 पुढं 86 92 86 243 92 86 243. बरोबर नंबर आहे ना? ठीक आहे. तर ही मंडळी सगळी असली कामं करतायत आणि हे आलेत नंदेश्वरनं. आज आमचं लॉन उतरायचं काम चालू आहे. आणि आतली मंडळी तुमची नावं सांगा जरा, कळू द्या. हां हां हां, आतल्या मामाचं. आणि तुम्ही? बरं बरं बरं, ठीक. तर आतल्या बाजूला इकडं लॉन अंथरायचं काम चालू आहे.
आणि या ठिकाणी आमची नेहमीची माणसं आहेत ती काम करतायत. समोरच्या बाजूला आहेत खांडेकर मामा. तुझं नाव काय रे बाबा? अजित. तर इकडे आहेत सौदागर खांडेकर मामा आणि हे आमचे नेहमीचे कलाकार आहेत, यशस्वी कलाकार. तर इकडेही ही मंडळी सगळ्या बाजूला, समोरच्या बाजूला लॉन अंतरायचं काम चालू आहे आणि सगळ्या बाजूनं लॉन अंतरून झाल्यावरच आपलं काम पूर्ण होईल. तुला लॉनमधले गॅप भरायचं काम चालू आहे आणि जे काय मध्ये छोटे छोटे तुकडे जिथं गॅप पडलेला आहे ते भरून घ्यायचं काम चालू आहे. आणि समोरचा पीस लावून झालेला आहे, इकडचाही पीस लावून झालेला आहे. तर असं एक एक पीस लावत आपण चाललो आहे. त्याच्या पाठीमागं पाणीही चालू आहे आणि हाही पीस लावून झालेला आहे. त्याचबरोबर इकडच्या बाजूलाही हाही पीस लावून झालेला आहे. इकडं पाणी घ्यायचं राहिलेलं आहे आणि समोरच्या बाजूला जे गॅप भरायचं आहे ते पण काम चालू आहे आणि गाडी उतरायचंही काम चालू आहे. तर असंही आपलं आज दिवसभर काम चालू राहील. लॉन लागवडीचे बरेचसे काम पूर्ण झालेले आहे आणि समोरच्या बाजूला प्रशांत गायकवाड आलेत आणि ते लॉनचं पाणी मारण्याची पाहणी करतायत. आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला आमची सगळी मंडळी आहेत. समोरच्या बाजूला जी मंडळी आहेत ते सगळं पूर्ण जे काम आहे ते पूर्ण करून घेण्याच्या पाठीमागं आहेत. तर हळूहळू टप्प्याटप्प्यानं काम पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. आज 95% ते 99% लॉन पूर्ण होईल लावून आणि राहिलेलं जे आहे ते कदाचित थोडंफार कमी पडेल अशी शंका वाटायला लागलेली आहे. समोरच्या बाजूला आपल्याला लॉनची जी लागवड आहे ती पूर्ण झालेली बघायला मिळेल जवळजवळ. तर हा आहे स्टेजवर थांबल्यानंतर डाव्या बाजूचा भाग, तो पूर्ण झालेला आहे. हा आहे मधला भाग आणि इकडं आहे स्टेजवरती थांबल्यानंतर उजव्या बाजूचा भाग. हा लागवड होऊन पूर्ण झालेला आहे आणि समोरच्या बाजूला धुमाळ मामा जे आहेत ते पाणी देत आहेत आणि अगदी शेवटच्या टप्प्यात लॉन लागवडीचं काम चालू आहे. तेही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर आता अगदी थोडासाच पीस किंवा शेवटचा भाग लॉन लागवडीचा राहिलेला आहे. तर तोही भाग थोड्या वेळात पूर्ण होईल आणि मग हे याला दररोज दिवसातून कमीत कमी एक वेळा असं भरपूर पाणी द्यावं लागेल. कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. अगदी उन्हाळ्यात 42, 43, 44 डिग्रीलासुद्धा कामं करत असतो आणि कामाचा रिझल्ट हे आपला चांगला आहे. तर अशा पद्धतीनं आज लॉनच्या लागवडीचं काम हे जवळजवळ पूर्ण होईल. थोडा भाग राहिला तर आपल्याला 1-2-3 दिवसानंतर लावावं लागेल. तर लॉनचं अगदी थोडंसं काम राहिलेलं आहे. अगदी काही बंडल शिल्लक राहिलेले आहेत ते थोड्या वेळात लावून होतील. आणि हे गाडीचे ड्रायव्हर आहेत. तर तुमचं नाव सांगा. अनिल तांबे, अनिल तांबे. आणि गाव? तुळजापूर. तुळजापूर. राहायला पुण्यात. राहायला पुणे. बरं बरं बरं. तर हे आपले आज लॉनची गाडी घेऊन आली होती आणि त्यांचं म्हणणं आहे की गाडी लवकर खाली झाली. बरोबर. म्हणजे एवढ्या लवकर गाडी खाली होत नाही ना? होत नाही पण आज झाली. म्हणजे तुमचं योगायोग किंवा नशीब चांगलं आहे म्हणायचं. चांगलं आहे. शेवटच्या टप्प्यात 200 ते 300 फूट फक्त लॉन कमी पडलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं आज लॉन लागवडीचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि पाणी देणं पाठीमागच्या बाजूला चालू आहे.